नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बुध राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 या दिवशी सकाळी 10:11 युवराज बुध आपली सध्याची सिंह राशी सोडून स्वतःच्या उच्च राशीत अर्थात कन्या राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर बुध हा ग्रह पुन्हा राशी परिवर्तन करून आपल्या मित्र राशीत अर्थात तुळ राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा ग्रह शेअर बाजार, इंटरनेट, कमोडिटी, बँकिंग, विद्यार्थी वर्ग यांच्यावर आपले प्रभुत्व सादर करत असतो आणि म्हणूनच बुधाचे हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे हे महत्त्वाचे आहे. कन्या राशीत बुधाचा प्रवेश झाल्यानंतर येथे केतूशी त्याची युती होत आहे, तर हा बुध राहू या पापग्रहाने युक्त असणार आहे. परंतु असे असले तरी देखील गुरुशी होणारा त्याचा नवपंचम योग हा शुभ फळे देण्यास सिद्ध आहे आणि म्हणूनच बुधाचे हे राशी परिवर्तन एकंदरीत शुभ फळे देण्यास सिद्ध आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. तसेच समाजामध्ये ज्यांची नावाने विशेष ओळख आहे अशा जातकांनी हे राशीफल आपली नामराशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पाहावे आणि अंतिमतः एकत्रितपणे आपला निर्णय घ्यावा. मेष राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह तृतीयेश आणि षष्ठेश असून तो षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू, ऋण यांचा भाव आहे. त्यामुळे मेष राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण साधारणच म्हणावे लागेल. या काळामध्ये त्यांनी संतुलित जीवनाचा अवलंब करावा. तसेच या कालखंडामध्ये धन हे शक्यतो कोणाला उधार देऊ नये आणि घेऊही नये. परंतु जर बँकेकडून कर्ज घेणार असाल तर त्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूल आहे. इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यात सुद्धा सावधानता बाळगणे गरजेचे आहे. या काळामध्ये खर्चाचे प्रमाणही वाढलेले दिसून येईल. तसेच ज्यांना आधीपासून त्वचाजन्य विकार आहेत त्यांनी या काळामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी आणि प्रेमीजनांनी समजूतदारपणे वागण्याचा प्रयत्न करावा. छोटे मोठे त्रास त्यांना संभवू शकतात, परंतु गुरुची शुभ दृष्टी असल्याने अंतिमतः ही स्थिती शुभकारकच असणार आहे. ज्यांना काही जुनाट रोग आहेत त्यांचे या काळामध्ये ते जुनाट रोग डोकेवर काढण्याची शक्यता आहे. या काळामध्ये मेष राशीच्या जातकांनी शक्यतो धैर्याने वागावे आणि आपल्या मेहनतीचे चीज होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. त्यायोगे मेष राशीच्या जातकांना बुधाचे हे गोचरीचे भ्रमण शुभ फलदायी सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांनी श्री गणेशाची आराधना आणि गोसेवा देखील नित्य करावी. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह द्वितीयेश आणि पंचमेश असून तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी ही एक मोठी श्रेष्ठतम स्थिती बनलेली आहे. या काळामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. समाजामध्ये त्यांना विशेष मानसन्मान प्राप्त होताना दिसून येत आहे. समाजामध्ये ते एकंदरीत उठून दिसणार आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत मिळणार आहे. त्यांची निर्णय क्षमता सुद्धा या काळामध्ये वृद्धिंगत होणार आहे. नवीन इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि जुन्या इन्व्हेस्टमेंटमधून सुद्धा फायदा होण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. आपल्या धनाचा उपयोग त्यांनी योग्य रीतीने केल्यास बुधाचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. जे नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड पदोन्नतीचे योग घेऊन येत आहे. तर प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक असणार आहे. या काळामध्ये त्यांनी आपले बोलणे मात्र मधुर ठेवावे. तसेच विवाहितांसाठी दाम्पत्य जीवन हे सुखद असणार आहे आणि जे अविवाहित जातक विवाह करण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी विवाहाची बोलणी करण्यास हा कालखंड अनुकूल आहे. स्वास्थ्य देखील त्यांचे उत्तम असणार आहे.
ज्यांना श्वसनासंबंधीचे विकार आहेत त्यांनी मात्र या कालखंडात आपल्या स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यायोगे बुधाचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूलता देण्यास सिद्ध असणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी बुध हा लग्नेश आणि चतुर्थेश असून तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. त्यांच्यासाठी भद्र महापुरुष योग निर्माण होत आहे. ही स्थिती मिथुन राशीच्या जातकांसाठी सुद्धा शुभप्रद स्थिती आहे. या काळामध्ये त्यांची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. या काळात आपल्या आईच्या स्वास्थ्याची मात्र त्यांनी काळजी घ्यावी. नवीन व्यापार करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. परंतु निर्णय घेताना मात्र त्यांनी सतर्क राहावे. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व द्यावे आणि त्याचबरोबर घरातील व्यक्तींसाठी सुद्धा वेळ द्यावा. पारिवारिक संबंध जपण्याकडे कल असावा. घरामध्ये इंटेरियर डेकोरेशन करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. प्रेमी जीवनामध्ये स्थिरता येण्याचा हा कालखंड आहे. बुध ही मॅनेजमेंटची राशी आहे आणि मिथुन हा बुधाची राशी आहे. त्यामुळे या काळामध्ये त्यांनी नियोजनपूर्वक वागावे. या काळात त्यांच्यासाठी नवीन संधी त्यांना मिळणार आहेत. त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ घेतल्यास बुधाचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना शुभप्रद ठरण्यास मदत मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी गोसेवा, श्री गणेश आराधना नित्य करावी. तर कर्क राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह तृतीयेश आणि व्ययेश असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. कन्या राशीसाठी सुद्धा हा एक श्रेष्ठतम कालखंड आहे. कारण तृतीय भावातील बुध हा भाग्यभावावर दृष्टी टाकतो. त्यामुळे भाग्यप्रद स्थिती कर्क राशीच्या जातकांच्या वाट्याला येणार आहे. तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे. या काळामध्ये तुमचे व्यक्तिमत्व प्रभावशाली असणार आहे. या काळात तुम्ही सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकाल. तसेच मित्रपरिवाराचा सहवास देखील तुम्हाला लाभणार आहे. धनागमनाचे उत्तम योग जुळून येत आहेत आणि धनसंचयही मनाप्रमाणे होणार आहे. या काळात लहान भावंडांशी तुमचे संबंध हे मधुर असणार आहेत. तसेच छोटे मोठे प्रवासही येतील आणि ते सुखकारकरीत्या व्यतीत होतील. मात्र त्यांनी आपले जीवन संतुलित ठेवण्याचा या काळामध्ये प्रयत्न करावा. कर्क राशीला बुध हा व्ययपती देखील आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच अनावश्यक खर्च आणि कोर्ट कचेरी मागे लागण्याची देखील शक्यता आहे. परंतु अंतिमतः त्यातून तुम्हाला नक्की मार्ग मिळणार आहे. तर प्रेमीजनांसाठी हा कालखंड मधुरता घेऊन येत आहे आणि दाम्पत्य जीवनही या कालखंडामध्ये सुखद असलेले दिसून येत आहे. या काळामध्ये तरुण वर्गाला नवीन संधीचा लाभ होणार आहे. करिअर संबंधी विचार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. याचा त्यांनी विशेष लाभ घ्यावा. त्यायोगे बुधाचे हे राशी परिवर्तन त्यांना सुखप्रद ठेवण्यास मदत करणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह द्वितीयेश आणि लाभेश असून तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. सिंह ही राशी एक अत्यंत श्रेष्ठतम राशी असेच या राशीचे वर्णन करावे लागेल. कारण लाभेश धनात असणे हा एक त्यांना महाधनी योग निर्माण करत आहे. त्यांच्यासाठी आकस्मिक धनाचे योग निर्माण होताना दिसून येत आहे. कुटुंबामध्ये सुद्धा एकंदरीत वातावरण चांगले राहील. काही छोट्या मोठ्या कुरबुरी होतील देखील, परंतु अंतिमतः सुखद परिणामाची प्राप्ती होणार आहे. स्थावर इस्टेटीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. आणि पैतृक संपत्तीत जर काही वाद असतील तर या काळामध्ये ते संपुष्टात येऊ शकतात. तर प्रेमी जीवनात हा कालखंड स्थिरता निर्माण करणार आहे. एकंदरीत हा कालखंड आनंददायी कालखंड आहे. याचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा. परंतु असे असले तरी देखील व्यसनांपासून मात्र त्यांनी दूर राहावे आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. आपली वाणी मधुर राहील याकडे लक्ष पुरवावे. तुमच्या बोलण्याने तुम्ही दुसऱ्यावर तुमची छाप पाडू शकाल. तुमची सर्व कामे या काळामध्ये मार्गी लागताना दिसत आहे आणि या कालखंडामध्ये तुम्ही यशस्वी होताना सुद्धा दिसत आहात. धनाच्या दृष्टीने हा कालखंड अत्युत्तम असाच आहे.
बुधाचे हे गोचरीचे भ्रमण सुखदरित्या व्यतीत होण्यासाठी त्यांनी श्री गणेशाची आराधना करावी, तसेच गोसेवा देखील करावी आणि किन्नरांना काही दान देऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत. त्यायोगे बुधाचे हे राशी परिवर्तन तुम्हाला शुभ फलदायी ठरण्यास मदत मिळणार आहे. तर कन्या राशीसाठी बुध हा ग्रह लग्नेश आणि दशमेश असून तो लग्न भावावरून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. त्यांच्यासाठी सुद्धा भद्र महापुरुष योग निर्माण होत आहे आणि कन्या राशीसाठी ही एक मोठी श्रेष्ठतम स्थिती बनलेली आहे. या काळामध्ये तुमचे व्यक्तिमत्व उठावदार बनणार आहे. स्वतःला या काळामध्ये तुम्ही फिट अँड फाईन ठेवू शकाल. या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. ही स्थिती तुमच्या भाग्यामध्ये वृद्धी करणारी आहे. तुमचे म्हणणे हे इतर जण नक्की ऐकतील. तुमची जनमानसामध्ये स्तुती होईल. या काळामध्ये तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होताना दिसत आहे. तर प्रेमीजनांसुद्धा हा कालखंड मधुरता घेऊन येत आहे. जर अविवाहित असाल तर विवाहाचे प्रस्ताव येणार आहेत. तुमच्या कामाची प्रशंसा सगळीकडे होणार आहे. तसेच नोकरदार लोकांसाठी हा कालखंड पदोन्नतीचे योग घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवनात देखील अनुकूलता दिसून येत आहे. परंतु काही मतभेदाची सुद्धा शक्यता निर्माण होताना दिसत आहे. त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करणे हे गरजेचे आहे की ज्यामुळे आपले दाम्पत्य जीवन बाधित होणार नाही. आणि या काळामध्ये विशेषतः धार्मिक कार्यात सुद्धा तुमचा सहभाग असणार आहे. त्याचा देखील त्यांनी विशेष लाभ घ्यावा. त्यायोगे तुम्हाला बुधाचे हे राशी परिवर्तन सुखद फल देण्यास सिद्ध असणार आहे. तर तुळ राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह भाग्येश आणि व्ययश असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. व्ययस्थानी असलेला हा बुध ही स्थिती तुळ राशीच्या जातकांसाठी सावधानतेने वागावे असाच संदेश देत आहे. कारण तुळ राशीला सध्या कंटक शनी देखील चालू आहे. भाग्येश व्ययात असणे ही स्थिती मात्र आध्यात्मिक उन्नती करणाऱ्या जातकांसाठी एक श्रेष्ठतम स्थिती आहे. या काळामध्ये आपल्या दोषांचा स्वीकार करून त्यावर मात करण्यासाठी हा कालखंड पूरक आहे. तसेच या काळामध्ये थोडे चढ उतारही राहणार आहेत. त्याला समंजसपणे तोंड दिल्यास हा कालखंड सुखदरित्या व्यतीत करण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. धनसंचय सुद्धा करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असले पाहिजे. तसेच कोर्ट कचेरीच्या कामात असाल तर हा काळ तुम्हाला त्यात सफलता मिळवताना दिसून येत आहे. या काळामध्ये सतर्कता पाळणे हे मात्र महत्त्वाचे आहे. या कालखंडात त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी आणि आपली कामे ही गुप्ततेने करावीत. त्याची जनमानसात वाच्यता करू नये. त्यायोगे बुधाचे हे राशी परिवर्तन त्यांना सुखदरित्या व्यतीत होण्यासाठी मदत मिळणार आहे. या काळात त्यांनी श्री गणेशाची सेवा, गोसेवा तसेच किन्नरांना दान देणे या गोष्टी केल्याने त्यांच्यासाठी बुधाचे हे राशी परिवर्तन सुखदरित्या व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह अष्टमेश आणि लाभेश असून लाभस्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. लाभस्थानात असलेला उच्चेचा बुध आर्थिकदृष्ट्या त्यांना संपन्नता मिळवून देण्यात यशस्वी होणार आहे. एकंदरीत वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ही स्थिती अत्यंत शुभप्रद अशीच आहे. अष्टम भाव हा आकस्मिकतेचा भाव आहे आणि हा भावाचा स्वामी हा लाभभावात आहे. त्यामुळे आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता वृश्चिक राशीच्या जातकांना मिळणार आहे. या काळामध्ये तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी देखील मिळणार आहे. या काळामध्ये तुमचा मित्रपरिवार देखील वाढणार आहे आणि तुम्ही सामाजिक कार्यात देखील विशेष सहभाग घ्याल. तुमच्या मताची जनमानसात दखल घेतली जाणार आहे. नवीन कामे करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुम्हाला मजबूत बनवणारा आहे. दाम्पत्य जीवन या काळामध्ये मधुर असणार आहे आणि जीवनसाथीचा सहयोग देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. एकंदरीत पाहता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सुद्धा हा कालखंड एक श्रेष्ठतम कालखंड बनलेला आहे.
त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि या काळामध्ये श्री गणेश उपासना, गोसेवा नित्य करावी. त्यायोगे बुधाचे हे राशी परिवर्तन तुम्हाला अनुकूल फळ देण्यास सिद्ध असणार आहे. तर धनु राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह सप्तमेश आणि दशमेश असून तो दशमातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. धनु राशीच्या जातकांसाठी सुद्धा हा भद्र महापुरुष योग निर्माण होत आहे आणि त्यामुळे धनु राशीच्या जातकांची सुद्धा या काळामध्ये भरभराट होताना दिसून येत आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळणार आहे. तसेच हा बुध करिअरसाठी सुद्धा तुम्हाला प्रोत्साहित करणारा आहे. धनागमनाचे नवीन मार्ग तुम्हाला मिळणार आहे आणि धनसंचयही मनाप्रमाणे होणार आहे. दाम्पत्य जीवनात देखील सुखद वातावरण असेल. जर अविवाहित असाल तर विवाहाचे प्रस्ताव तुम्हाला येणार आहेत. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे, परंतु त्यामुळे कामाचा ताण देखील वाढणार आहे. नवीन कामे मिळणार आहेत, नवीन संधी प्राप्त होणार आहे. त्याचा धनुराशीच्या जातकांनी विशेष लाभ घ्यावा. तुमच्यातील असणाऱ्या क्षमतांचा या काळामध्ये तुम्ही पुरेपूर वापर केल्यास बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला समृद्धी मिळवून देणार आहे. तसेच व्यापारी आणि नोकरीवर करणाऱ्या जातकांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. पारिवारिक जीवन आणि कार्यक्षेत्र या दोन्हीमध्ये तुम्हाला स्थिरता आणि मजबूती प्राप्त होताना दिसत आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह षष्ठेश आणि नवमेश असून तो नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. मकर राशीला 7.5 असली तरी देखील बुधाचे हे राशी परिवर्तन त्यांना भाग्यकारक स्थिती मिळवून देण्यात मदत करणार आहे. या काळामध्ये यात्रा करण्याचे योग देखील दिसून येतात. तसेच धार्मिक कार्यामध्ये तुम्ही विशेष सहभागी होण्याचे संकेत हा बुध देत आहे. जर उच्च शिक्षण घेणार असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड मनाप्रमाणे यश मिळवून देताना दिसत आहे. या काळामध्ये वडिलांचे तुम्हाला सहाय्य मिळणार आहे. जर परदेशी व्यापार करत असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. त्यांचे प्रवास देखील सुखकर आणि यशस्वी होताना दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी त्यांच्या जीवनामध्ये अनुकूलता हा बुध घेऊन येत आहे. त्यांच्या नात्यामध्ये या काळामध्ये घट्टपणा येईल. तसेच जे अविवाहित जातक विवाहासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव येण्यास आणि विवाहाचे प्रस्ताव देण्यास हा कालखंड अनुकूल आहे. जुनाट रोगापासून मुक्ती मिळण्याचे योग मकर राशीच्या जातकांना दिसत आहेत. जे जातक जुनाट रोगाशी संघर्ष करत आहेत या काळामध्ये त्यांनी योग्य उपाययोजना केल्यास त्यांना त्यांच्या रोगापासून मुक्ती मिळू शकेल. तसेच तुमच्या मनातील योजना देखील या कालखंडामध्ये पूर्ण होताना दिसत आहे. एकंदरीत मकर राशीच्या जातकांना बुधाचे हे गोचरीचे भ्रमण चांगले ठरण्यास सहाय्यभूत होणार आहेत. त्यासाठी त्यांनी श्री गणेश उपासना आणि गोसेवा नित्य करावी. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह पंचमेश आणि अष्टमेश असून तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी ही स्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही. या काळामध्ये त्यांनी सावधानतेने वागावे. तसेच विद्यार्थी वर्गाला आणि रिसर्च क्षेत्रात विशेषतः काम करणाऱ्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. या कालखंडामध्ये धनसंचय मनाप्रमाणे होताना दिसत नाही. दाम्पत्य जीवनात देखील तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. या काळामध्ये कुंभ राशीच्या जातकांनी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी आणि विशेषतः वादविवादापासून दूर राहावे आणि आपले काम हे नियोजनपूर्वक करावे. अतिरिक्त ताण वाढणार नाही यासाठी त्यांनी दक्ष असावे. या काळात आपले मन देखील संयमित ठेवावे. त्यासाठी योगाभ्यासाचा आधार घ्यावा. नवे बदल हे शक्यतो करू नये आणि बुधाचे हे राशी परिवर्तन व्यवस्थितरित्या व्यतीत होण्यासाठी त्यांनी श्री गणेशाची आराधना मात्र नित्य करावी. त्यायोगे बुधाचे हे राशी परिवर्तन त्यांना त्यातून मार्ग काढण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह
चतुर्थेश आणि सप्तमेश असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. त्यामुळे मीन राशीच्या जातकांना सुद्धा भद्र महापुरुष योग निर्माण झालेला आहे. या काळामध्ये त्यांचे जीवनमान सुधारणार आहे. दाम्पत्य जीवनात जर अडचणी असतील तर त्यावर या काळामध्ये मात करता येणार आहे. जीवनसाथीचा सहयोग तुम्हाला प्राप्त होणार आहे. तसेच व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. धनागमन देखील मनाप्रमाणे होणार आहे. नवीन व्यापार सुरू करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येताना दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक व्यतीत होताना दिसून येत आहे. एकंदरीत मीन राशीच्या जातकांसाठी सुद्धा सर्व तऱ्हेने सफलता मिळताना दिसून येत आहे. शेअरमध्ये जर काम करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. परंतु मीन राशीला सुद्धा 7.5 असल्याने या काळामध्ये त्यांनी श्री गणेशाच्या उपासनेबरोबर मारुतीची आराधना तसेच गोसेवा नित्य करावी. त्या योगे बुधाचे हे राशी परिवर्तन त्यांना शुभप्रद ठरण्यास मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण बुधाचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची प्रत्येक राशीसाठी मेष ते मीन पर्यंत सर्व राशींची माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहिती करता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.